दीपा प्रकाश जाधव. कलेच्या प्रकाश किरणात कालिंदीची दीपा झाली. दीपाच्या झगमगाटाने संसार नावाच्या नौकेला जीवनसागराचा प्रवास लाभला. 61व्या वर्षाच्या एका मध्यमवर्गीय खानदानी परिवारातील महिलेचा हा गौरव समारंभ. कॅप्टनपदी असलेल्या वडिलांच्या करड्या पण मायाळू नजरेखाली शिस्त, स्वयंसिद्धता, माणुसकीची नाती, सहजीवनाचा प्रवाह, चालीरीती, रूढी परंपरा, स्वाभिमान, संस्कार या साऱ्यांची बालबोध वळणं घरातच लाभली होती. सर्वाधिक माया आजीची. त्या आजीच्या मायेची साय आयुष्याच्या भांड्यात जोपासत अद्याप जपून आहे. हा जीवनभराचा अमृतमय ठेवा. आजही ती साय मनाच्या गाभाऱ्यात लपली आहे. पुण्यासारख्या विद्यानगरीत अक्षय मंत्राच्या सानिध्यात शिक्षणाची आस आणि कास धरता आली. इथं सावित्रीमाईंच्या स्त्री शिक्षणाची गाथा ऐकत ऐकत बालपण गेलं. हा कालावधी अवघ्या 2-1 वर्षाचा होता. तारुण्यातील शिक्षणाचा प्रारंभ झाला. 12वी पर्यंतचे शिक्षण झालं आणि तत्कालीन समाजरूढीप्रमाणे विवाहयुक्त वयात आल्यावर कला शिक्षक प्रकाश जाधवांशी विवाह बंधन पार पडले. संसारात रमत असताना पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. विवाहानंतर गणरायाच्या सांगली नगरीत सांगलीकर केव्हा झाले हे कळलंही आणि समजलंही नाही. तरी पण रांजणी आणि दहिवडी या 2 गावांची नाती काहीशी आगळी वेगळी राहिली. ऋणानुबंधांची नाती जपणारे आणि जोडणारी माणसं बिसूरमध्येच आहेत. बिसूर हे आमचे 3रे श्रद्धास्थान आहे. अमृततुल्य रांजणीतला अमृतमय रांजण आणि दहिवडीतील दह्याची सुमधुर दहिवडी आठवणीच्या पारंब्यावर आधारित अजूनही झुलणं, लोंबकळणं चालूच आहे आणि चालूच राहील. एक अल्पसा दीप आणि प्रकाश स्मरणात ठेवून सुखदुःखांच्या हिंदोळ्यावरचा प्रपंच सुरू झाला. एकमेकांना समजावून घेणं, उमजावून घेणं यामधून संसाराच्या सुराचे बोल उमटतात. एकमेकांची ओळख होत गेली. पडतं घेतल्यानं काही कमीपणा प्राप्त होत नाही असा एक अनुभव गाठीशी बांधण्यात आला. सुख येतं, जातही, पण दुःख येतं आणि लवकर जात नाही. ते पण दुःखाची खपली पडेपर्यंत सहन करायला हवं. काही दुःखाचे डाग आयुष्यभर सोबत राहतात. त्यांना सोबती करायचं असतं. एक खरं जीवनचक्र थांबवून चालत नाही. त्याला गतिमान करायला हवं. फार वेग देता आला नाही तरी चालतं, पण चालायला हवं. बसणं, रांगणं, उभं राहणं, पाऊल टाकणं, चालणं आणि कालांतरानं धावणं जीवनाची ही रीत असते. एक मात्र होत गेलं, कधीही भुकेलेल्याला अन्न घालण्यात हात आखडला नाही. असे करताना मन भरून येत गेलं. धन्य धन्य वाटत होतं. अन्न, वस्त्र, निवारा याची समस्या नव्हती. आनंदी जीवनात इतरांनाही आनंद देणं हा खरा प्रपंच. स्वभाव तसा जात्याच बोलका, सहज, इतरात मिसळणारी वृत्ती कदाचित ही घरातूनच प्राप्त होत असावी. सोबतीला समर्थ साथ पाठबळ लाभलं होतं ते वडिलांचं आणि पतीचं. ही 2 आधारवड होते. संसारात रचना, रोहित या अपत्यांनी सारं काही दिलं. त्यांच्या विकासात, प्रगतीत कमतरता भासू नये असं जणू व्रत स्वीकारलेलं. अपत्यांची ही वेल विकसित होताना, वाढताना, मोठी होताना पाहण्यात जे भाग्य असतं ते शब्दांपलीकडं असतं. अक्षर ते विचार असा तो प्रवास पार पाडताना मन रंगलं, भरलं, जणू काही भरून पावलं. त्यांना संस्कारित करण्यात, बळ देण्यात धन्यता वाटत आली. संसाराच्या उतारवयात एक आघात सहन करावा लागला. कोरोना काळात काळानं झडप घातली आणि पतींचं निधन झालं. मनाची समजूत काढायला बराच कालावधी लोटला. घरचे, बाहेरचे, स्नेही अशा अनेक गोतावळ्यांनी या प्रसंगातून बाहेर पडायला मदत केली. माणुसकीचा जागर झाला. समजलं, मानवी जीवनात ज्या घरात सुखाबरोबर दुःखही असतं ते पचवायलाच हवं हा विचार भविष्यकालीन आधार बनला. याच काळात ओम शांतीसारखा मंत्र लाभला. हा मंत्रच जीवनगाथा ठरला. तो जीवनाचा आधार, ऊर्जा, शक्ती आणि ताकद झाली. संसार करताना एक तत्व पहिल्यापासून जोपासलं होतं, जपलं होतं.
आमच्या खेड्यात शेतकरी म्हणत असतात, चिमटीनं पेरलं की ते मुठीनं उगवतं, मुठीनं पेरलं की पशानं उगवतं. तसं जीवनाच्या रानात पेरत राहिले. पेरलेलं उगवताना वाढताना त्याची काळजी घेतली. संस्काराची पेरणी उगवणी, त्यामधून फलप्राप्ती, हे जीवनचक्र चालू राहिलं. स्वभाव तसा बोलका, त्याचे खूप फायदे लाभ झाले. लहान मुलांच्यात रमताना लहान होता आलं, मोठ्यांच्यात मोठं होता आलं. ईर्षा मत्सर द्वेष या त्रिसूत्रीला जीवनात स्थानच दिलं नाही. नांदा सौख्य भरो हा मंत्र जपला. भांडण वादावादी अनाठायी स्पर्धा यांना दूर ठेवण्यात यश आल्यानं संसाराची वेल बहरली फुलली आणि त्याचाच परिणाम म्हणून नवनवीन रोपं लावणं, त्यांची जोपासना करणं, कळीचं फूल पाहणं, फुलांना देवघरात अर्पण करणं, यामधूनच मूल म्हणजे फूल त्यांच्याशी हितगुज करताना, ती खेळत असताना बागडत असतानाच त्यांचं हसणं खेळणं हे आधार बनले. वृक्षारोपणाचा छंद मनाला होई आनंद, काळाची गरज ही गरज याचं भान जागृत करून जाते. योगायोगानं आणि नशिबाच्या साथीनं सारी नाती आपुलकीची जिव्हाळ्याची माणुसकीच्या भावनांची कदर करणारी भेटली. ही संपत्ती हे वैभव लाभल्यानं सुख म्हणजे काय असतं याचं दर्शन झालं. दिवस छान जातो. बागेत फिरताना, रोपट्यांना हळूवार स्पर्श करताना, नातेवाईकांना भेटताना, जुन्या आठवणीत रमून जाताना, नात्यात गुंफून घेताना, जीवनाच्या रेशीम धाग्यानं विणलेल्या या तलमशालीत केव्हा झोप लागते आणि केव्हा जाग येते हे सांगता येत नाही. 61चा हा सोहळा झाले सारे चुगोळा, आपुलकीचा हा मेळा सुखिया झाला सुखिया झाला.